मी क्रिकेटच्या मैदानात नेहमी जातो. तुम्ही काही वेळेला मला पाहिलं असेल की मी क्रिकेटच्या मैदानात जायचा, एक शॉट घ्यायची, त्यांचे द्राक्ष वगैरे खायचे, पहिला दीप प्रज्वलित करते समाजरत्न हनुमान महाराज पाटील, तेवढंच बरं वाटतं आपल्याला. त्यानं पण कोणी नसतं टोपीवाला, त्यालाही बरं. मग टोच उडवायचा आपण. 40+ मध्ये एक धाव आरोग्याची. 40+ वाल्यांना माझी फक्त एवढीच विनंती आहे, समोरचा जिंकला तरी चालेल, आपली फासली मोडून घ्याऊ नका. क्रिकेट मैदान आमच्या परिसरामध्ये अर्जुन भाईच्या माध्यमातून जेव्हा ही क्रिकेट मॅच खेळल्या जातात ना, एखादा जर खाली पडला, त्याच्या पायाला लागला, हाताला लागला, डोक्याला लागला की त्याचा सगळा खर्च तो असोसिएशन करतो. मी क्रिकेटमध्ये काही गोष्टी शिकलो आणि त्या मी परमार्थात आणल्या. तिथं असं असतं, एखादा संघ उशिरा आला की त्याला पॅनल्टी लागतं. तुमच्याकडे ना लागत पॅनल्टी. आमच्या सप्ताहामध्ये कीर्तनाची वेळ असते 8 ते 10. 7:45ला विना उचलला जातो, 8ला कीर्तनकाराच्या गळ्यात पडते. पुंडलिक महाराज असतात कीर्तनाला बऱ्याचदा. 10 वाजेपर्यंत कीर्तनकाराला काही बोलत नाही आम्ही. 10 वाजून 5 मिनिटं झाली तरी आम्ही काही बोलणार नाही त्याला. पण 10 वाजून 6 मिनिटं झाली की पॅनल्टी लागते. एक नोट कमी करायची मग त्याची पॅनल्टी. खोटे वाटत असेल तर कोरेगाव सत्ता याला बघा, लाईव्ह चालू आहे. एक कीर्तनकार 15 मिनिटं उशीर झाला, 1500 काढले मी त्याचे. तो म्हटलं पुढल्या वर्षी येणार नाही, तुला ठेवणारच नाही. वेळेला होतो मी वेळेवर आलो होतो, वेळेवर चालू नाही झाल्यामुळे मी पुढे गेलो. आणि आता काय जेवायचंच काम राहिले, पुढचं काही कार्यक्रम मी पाहिले. 40+च्या लोकांचा सगळ्यात चांगला गुण मी पाहिला. मनोहर दादाकडून एक गुण मी पाहिला या लोकांचा, की गावोगाव तरुणांमध्ये जी काही भांडणं होतात ना, ती भांडणं आता दिसत नाही. कारण कुठल्या ना कुठल्या गावचा ना कोणी त्या 40+ मध्ये असतं. अरे जाऊ दे, आपला मित्र आहे, आपला मित्र करून ती एकत्र यायला लागली. याच्यापेक्षा एकजुटीची गणना या तरुणपणापेक्षा कोण देऊ शकतो सांगा ना मला. या वस्तुस्थिती आहेत त्यांच्यात जा. म्हणून कधीतरी वारकऱ्यांनी एखाद्या काल्याचा कीर्तन संपल्यावर तिथे जाऊन बघायचा, शॉल भेटेल फुकटची. लाईव्ह सप्ते अजून आपण लाईव्ह करू शकलो नाही, पण सकाळचा 8:35 पडलेला चेंडू किंवा रात्रभर चालणारे चेंडू सतत 4 कॅमेरे लावून ते लाईव्ह ठेवतो. आणि म्हणून आपण जे सत्य सुरू केले ते सत्य प्रत्येक क्षणाचा चित्रीकरण करतो. तर ते करू शकत असते, आपण त्याचा गुंका घेऊ नये. आपण जेव्हा सत्य उभे करतो ना, तेव्हा या 40+च्या पोरांना हाताशी धरतो. आणि त्यांच्या जर जोर जास्त असतं त्यांचा, मला तुम्ही काही घाबरता नाही, आम्ही बघू. कारण त्याला एका बॉलमध्ये 6 धावा पण काढता येतात. बरं ते जास्त आगावगिरी करायला लागली की आपण 9 बॉल बोलायचा. म्हणजे त्यांचा असो तरुणांचा वर्ग आहे. डॉक्टरकडे जायचं नसेल तर एक उपाय सांगितला, पाव को रखो गरम, पेट को रखो नरम, दिमाग रखो ठंडा. अब डॉक्टर आए तो उसको मारो दंडा. पाय धावले पाहिजे. डॉक्टर सांगेल तेव्हा तुम्ही चालायला लागाल, धावायला लागाल. त्यापेक्षा खेळा. इतकी गुंगलेत ना. अजून एक मला असोसिएशनचा नियम आवडला. तुमच्या परिसरात काय माहिती नाही, त्यांच्यात भांडणं नसतात, ते आधीच सेटिंग करून असत बरं का. तुम्ही जिंका की मी जिंका, अर्धे वाटून घ्यायची ट्रॉफी तुम्हाला, असं असतं ना. ते आता अजून पुढचं पोल खोल व्हायची, त्यापेक्षा थांबलेलं बरं. मी तो माणूस आहे. मी क्रिकेटच्या मैदानात पण राहिलो, मी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पण राहिलो, मी आंदोलनामध्ये पण राहिलो. रस्त्याच्या आंदोलन आता डोंबिवलीमध्ये बॅनर लागलेले आहेत. 135.25 करोड रुपये लोकांना मिळवून देण्याचा जो आंदोलन झाला 54 दिवसाचा. मनोहर दादाकडे तुम्ही त्या आंदोलनामध्ये उपस्थित होते आमच्यासोबत, त्या आंदोलनात भाग घेतला. एका आंदोलनात माझ्यावर केस पण झाली. आंदोलन करायची, आपल्या हक्कासाठी माघार घ्यायची नाही. तुम्हाला माहिती आहे गर्भपात करणं किती मोठं पाप आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पापांमध्ये गर्भहत्याचं पाप आहे. आणि गर्भहत्येचं पाप होऊ नये म्हणून तो कायदा अख्ख्या देशाला प्रेरित करण्याला कारणीभूत ठरलाय दिबा पाटील, ज्यांच्या जीवनामध्ये 5-5 वेळा आमदारकी, 2-2 वेळा खासदारकी,
घर नाही बांधू शकत ती माणसं. 12.5% नियमानं सगळ्यांच्या गळ्यात चैनी आणि अंगाखाली एकेकाला गाड्या उपलब्ध करून दिल्या. आणि ते आमच्या बापाचं जर नाव या एअरपोर्टला लागत नसेल तर आम्ही माघार घेणार नाही. ध्यानात ठेवा, आपला समाज संपवण्यासाठी किती यांनी प्रयत्न केला तर त्या दिवशी आपण विजयी असू ज्या दिवशी त्या एअरपोर्टला आपलं नाव असेल. 24 जून 1 जून सगळे आंदोलनात फिरलेला मी फक्त कीर्तनकार नाही, याम ढिंगाने माहित आहेत मला. असो, पुन्हा एकदा या असोसिएशनवाल्यांना धन्यवाद देतो. अजून एक गोष्ट त्यांची मला फार गोष्टी आवडल्या की एकाच गावात तो उत्सव न करता प्रत्येक गावोगाव ते उत्सव करतात. कोणीतरी म्हात्रे परिवारातला तो मुलगा मला भेटला, म्हटला बरं कशी री वर्गणी म्हणे आम्हीच करतो आणि कोणी पाहुणा आला त्याला वाटलं 100-200 द्यावी ते देतो, आम्ही मागत नाही. किती मोठ्या गोष्टी. मी तो अल्पजी संतोष आला काहीतरी. अरे भाऊ भूक लागली आम्हाला. 40 तास झाल्यावर चष्मा लागतो. नेरे दुंद्रा विभागातर्फे हे काय रे, हा काही अडलेली लोक असतील, काही अडचणी असतील, आर्थिक त्यांना मदत होते. चिंचोलीच्या एका व्यक्तीचा पाय मोडला असताना संपूर्ण खर्च या विभागाने केले. वा वारकरी हो शिका. एखादा गायक आयुष्यभर गातो, एखादा वाजवणारा आयुष्यभर त्याचं वाजवतो, त्याच्या अंतिम टप्प्यात त्याच्या हाताची कला गेली, गला जर खराब झाला तर वारकरी आहे, सप्त्यात त्याला पैसे द्यायला लागा, तो कलाकार आहे. हे त्यांचं चाललंय. कोणी मोहची रिक्षा पाण्यात बुडली ती मोज ना, त्याचा संपूर्ण खर्च नेरे दुंद्रा विभागाने केला. आणि समीर पाटील, नामदेव जागराडे, दीपक शेलके, प्रकाश म्हात्रे अशी ही मंडळी आहेत. हे चांगलं काम आहे, चांगलं काम. हे आता मी तुमच्या भागात आहे म्हणून बोलणार नाही, हे आता आमच्या भागात बोलणार म्हणजे त्या लोकांना जोर चढल. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो. या कार्यक्रमाकरता पुंडलिक महाराजांनी जेव्हा तारीख दिली तेव्हा नाही बोललो होतो मी आधी. त्यांना भागवत कथा सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये 8 ते 12 आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 ते 8 अशा 8 तासाच्या कथा आदरणीय हरिभक्तपरायण मनोहर शेठ कडू, पापडीचा पाडा वैभवजी कडू यांच्या घरात ती कथा चालू आहे. इकडं यायचं आहे आणि दिवसात जमणार नाही म्हणून सकाळी 6 वाजता कथा चालू झाली होती आणि आता इथून गेल्यानंतर परत 9 वाजता कथा चालू होईल. फक्त घरातलीच लोक ऐकतात, घरच्या लोकांसाठीच भागवत लावलेलं आहे. फार छान, फार मस्त. राम महाराज फार होते, ते म्हटले आज आणि फार लोकांना का बोलवले नाही. बरीच लोक बोलवली ना, मग त्यांना जेवण घाला, त्यांना उठा बस करा, कथा राहते एका बाजूला. आणि आता या पोरांनी पूजा ठेवलीचा आनंद आपल्याला, त्यांना काय ऐकायला नाही भेटला, त्यांना ऐकायला नाही भेटू शकत कारण त्यांचं ते काम चालू आहे ना. कोणाला गुलाबजाम कमी पडला, कोणाला पेढे कमी पडले, असं त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून मी मनोहर शेठ कडू, वैभवजी कडूंना मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या लांब त्यांनी मला फुकट घेऊन आले आणि फुकट घेऊन जातील. फुकट्याही तरी हो बोलला पाहिजे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो. संगीता वहिनींची माफी मागतो की मी आज काही घरी येणार नाही. विठ्ठल समाज नवे नवे पनवेल कल्याण तालुक्यातील नवे नवे रायगड आणि ठाणा तुम्ही बोलणार आहेत. समाजरत्न हनुमान महाराज
आज इथे आपण उपस्थित राहून आमच्या विभागामध्ये अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलंय आणि समाज प्रबोधनाचं काम केलंय। आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं आपले सहर्ष आभार व्यक्त करतो आणि आमच्यातर्फे आपला सन्मान छोटासा इथे करतोय, तो स्वीकारायचा आहे। तुकाराम 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 कुंडली गौरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश। हॅलो 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 महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये। महाप्रसाद चालू आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये। हॅलो महाप्रसाद चालू आहे, कुणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो, आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्याने मृदुंगमणी म्हणून अतिशय उत्कृष्ट अशी साथ दिली असे विनीत महाराज यांचा सुद्धा आमच्या नेरेदुंद्रे विभागातर्फे छोटासा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। विनीत कडव मोह ना मोह हे कोण आहे?
तसेच विनीत कडव यांनी सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. विनीत कडव, विनीत कडव गेले, ठीक आहे.